इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्यांचं अर्धशतक। मुंबईतील आंदोलनासाठी मनोज जरांगे शिवनेरी किल्ल्यावरून मुंबईकडे रवाना। उद्याच्या मुंबईतील आंदोलनावर मनोज जरांगे ठाम। नाशिकच्या मनमाडमधून सकल मराठा समाज कार्यकर्ते रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना। आरक्षण न दिल्यास मंत्रालयाला घेराव घालू, मराठा बांधवांचा इशारा। नाशिकच्या नांदगावमधून मराठा बांधव मुंबईकडे रवाना। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गावावरून आलेले मराठा बांधव दाखल व्हायला सुरुवात। कांदा बटाटा मार्केटमध्ये लातूरवरून मराठा बांधव दाखल। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मराठा आंदोलकांची नियोजन बैठक। मुंबईमध्ये आंदोलनाला जाण्यासाठीच्या नियोजनाबाबत या बैठकीत झाली चर्चा। आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी ही चेष्टा, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। जाणून बुजून 1 दिवसाची परवानगी दिली, तुम्ही मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकला असतात, असंही वक्तव्य। सरकारशी चर्चा करण्यासाठी आम्ही आताही तयार आहोत, जरांगेंचं वक्तव्य। तुम्ही आमचे वैरी नाही, फक्त मराठा विरोधी भूमिका सोडा, जरांगेंची सरकारसोबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया। सरकारमधले काही प्रमुख लोक ओबीसी आणि मराठा समाजाला पुढे करून मजा बघण्याचं काम करतायत, त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल। भास्कर जाधवांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा। जरांगेंची चर्चा करायला तयार, मुंबईमध्ये समिती म्हणून मनोज जरांगेंची चर्चा करण्याचा प्रयत्न करणार, जरांगेंना भेटून गैरसमज दूर करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मराठ्यांनी सत्ता दिली आणि तुम्ही मराठ्यांचाच अपमान करताय, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। मराठा समाजाला टार्गेट केलं जात आहे, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। फडणवीस मराठा समाजाचा अपमान करतायत, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। फडणवीसांकडे अजूनही संधी आहे, संधीचं सोनं करा, जरांगेंचा आवाहन। जरांगेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत गैरसमज निर्माण झालाय, फडणवीसांनी पहिलं आरक्षण दिलं होतं हे विसरून चालणार नाही। जरांगे सातत्यानं फडणवीसांवर टीका करत असल्यामुळे त्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। कबुतरासाठी आंदोलनाला परवानगी, मग मराठ्यांनाही आंदोलनाचा अधिकार, मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या मोर्चाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर, मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर्स। भाजपच्या वतीनं मुंबईच्या दिशेनं काही बॅनर लागलेत, यातून एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलाय। यामुळे मुंबईमध्ये मराठा आंदोलकांसोबत दगाफटका होण्याची शक्यता असून आंदोलन चिरडण्याचा व्यवस्थेचा प्रयत्न दिसतोय, दीपक केदार यांचा गंभीर आरोप। जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र सादर, आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करणार, असा हमीपत्रामध्ये उल्लेख। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर सुरक्षा व्यवस्था वाढवली, आझाद मैदानावर 1000 पोलीस तैनात। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल रिझर्व्ह फोर्सची एक तुकडी आझाद मैदान परिसरामध्ये दाखल, दंगल सदृश परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा तैनात। मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी, अपर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश। गणेशोत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निर्णय। ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून ते आम्हाला द्या, या भूमिकेचं आम्ही समर्थन करणार नाही, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांची प्रतिक्रिया। भाजप नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांच्या घरी गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची हजेरी। बीडच्या आष्टी तालुक्यातील देवस्थान इनामी जमिनीच्या घोटाळ्यातून आमदार सुरेश धस यांचं नाव वगळलं। पिंपळेश्वर, विठोबा, खंडोबा यासारख्या 7 देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातून नाव वगळलं। नाशिकमध्ये संत संमेलनामध्ये कुंभमेळ्याच्या तयारीवर साधूंचा रोष, सरकारकडून कोणत्याही कामांना सुरुवात नाही तर प्राधिकरणामध्ये साधूंचाही समावेश करा, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री जितेंद्रानंद सरस्वतींची मागणी। भंडाऱ्यामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन, भर पावसामध्ये आज 10व्या दिवशीही सुरूच, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी करावं आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा या मागणीसाठी आंदोलन।
सावनेरमधील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महसूल मंत्री बावनकुळेंची अचानक धाड. गैरप्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा महसूल मंत्री बावनकुळेंचा इशारा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची गणितं बदलली. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेतील 57 सदस्यांच्या जागांपैकी ओबीसींना फक्त 17.54% म्हणजेच 10 जागा मिळणार. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 14 अतिरिक्त न्यायाधीशांची मंजुरी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतला निर्णय. सिद्धेश्वर ठोंबरे, रणजितसिंह भोसले आणि नंदेश देशपांडेंसह 14 जणांचा समावेश. कोल्हापूरमधील किणी टोल नाक्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार खड्डे असलेल्या महामार्गावर टोल न घेता वाहनं सोडण्याची शिवसेनेची मागणी. नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरातील शिंगवे बहुला गावामध्ये पॅराशूट घरावर कोसळलं. पॅराशूट पायलट जखमी. देवळालीतील आर्टिलरी सेंटरचा जवान सराव करत असतानाची घटना. बीडमध्ये जागेच्या वादावरून मायलेकीसह तिघींना लोखंडी पाईप आणि सळ्यांनी मारहाण. 5 जणांच्या टोळक्यानं केला हल्ला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. घराचं बांधकाम सुरू असताना झालेल्या वादातून हल्ला. उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीमध्ये गोळीबाराची घटना. 1 जण गंभीर जखमी तर दुसऱ्यावर तलवारीनं हल्ला. कौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची माहिती. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. बाप्पाच्या आगमन मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला. कोल्हापूरच्या राजारामपूर येथील 4थ्या गल्लीतली घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चाकू हल्ल्यामध्ये वाजिद जमादार नामक तरुण जखमी. त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पत्नीच्या मदतीनं मुलाकडून आईची हत्या. भांडणामध्ये मुलगा आणि पत्नीनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू. धाराशिवच्या लोहारामधली घटना. पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल. हत्या करून रचला होता आत्महत्येचा बनाव. पोलीस तपासात उघड. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा तृतीयपंथीयांना दिलासा. विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील तांत्रिक बिघाडाच्या आयोगाकडून दखल. ऑनलाईन भरती प्रक्रियेमध्ये केली सुधारणा. मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम गुलशन नगर परिसरामध्ये एमडी ड्रग विरोधात कारवाई. 7,50,000चं एमडी ड्रग जप्त. आरोपीला अटक. जळगाव पाळधी बायपासवर 2 ट्रकांची एकमेकांसमोर धडक. अपघातामध्ये 2घांचा मृत्यू. 1 जखमी. पाळधी ते तरसोद बायपास महामार्गाचं उद्घाटन होण्याआधीच भीषण अपघात. भिवंडीच्या वंजारपट्टी नाक्यावर नाशिकहून आलेला 118 चाकांचा कंटेनर फसला. त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी. वाहतूक पोलिसांनी 1 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कंटेनर बाहेर काढत रस्ता केला मोकळा. कोकण आणि घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाची शक्यता. दरम्यान राज्यभरात येत्या 24 तासामध्ये पाऊस बळींची संख्या 15वर. यामध्ये वसई विरारमधील इमारत दुर्घटनेतल्या 14 बळींचा समावेश. बीडच्या धनेगावमधील मांजरा प्रकल्पातून सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग दुपटीनं वाढवण्यात आला. मांजरा नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनामार्फत खबरदारीचं आवाहन. तेलंगणामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळमध्ये पूरस्थिती. नागपूर हैदराबाद मार्गावरील पाटण बोरी येथील पूल पाण्याखाली. वाहतूक ठप्प. आणि एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा